मला माहित नव्हतं त्यांच्याकडे आज पूजा आहे। मला वाटतं काहीतरी वेगळंच बोलायला बोलवलं असेल मला। वेगळं म्हणजे आता ते मला कसं माहित असणार ना, ते बोलल्यावरच कळेल। त्यांनी तुम्हाला सांगितलं तर नंतर कळवाल ना आम्हाला काय ते? म्हणजे काय भाऊजी, कळवणारच हो, तुम्ही काळजी करू नका, मी बघते काय ते। शेवटी आपण नातेवाईक आहोत ना एकमेकांचे। मग आणि नुसती बोलते ती टुच्ची, करते ती वच्ची। काय म्हणत होतात वच्ची आत्या? ते सांगत होते यांना की संध्याकाळी या तीर्थप्रसादाला। हो येतील ना, आज न येऊन चालणारच नाही। काय बरोबर ना? हो येतो ना, मलाही बोलायचंय अंजली ताईंशी। हो वहिनी बोलेलच तुमच्याशी, मीच सांगितलं ना तिला सगळं। विषय तसा महत्वाचा आहे ना? हो बरोबर। आणि जे काही समज गैरसमज असतील ते आपापसात बोलूनच दूर केलेले बरे, नाही का? हा, उगाच भिजत घोंगड नको। बोला आणि मिटवा सगळं, नाही का? अगं बाई, आला तुझा राजपुत्र। अरे नील, हो जावई बापू। पाहिलं तुझी मावशी, आम्हाला नाही बोलवलं पण इंद्रनीलला मात्र बोलवलं। हो ना, आज काहीतरी विचित्र घडणार आहे, मला फार धास्ती वाटते हो। आणि इंद्रनीलला काही कळलं तर? म्हणजे ते भाड्याने सामान आणलं होतं आम्ही ते। आई बाबा तुम्ही इथे? मी घरी फोन केला होता। अरे मीही फोन करत होते तुला, फोन बंद आहे का तुझा? अगं मी रात्री फोन चार्ज करायलाच विसरलो। स्वानंदीला फोन केला तर सायलीने पूजेबद्दल सांगितलं, म्हणाली पूजेचं निमंत्रण नाकारता येत नाही, म्हणून मग आलो। पण मी खूप घाईत आहे, मला परत जायचंय। इथलं काम जास्त महत्वाचं आहे। बरं झालं आलास तू। काका होते ऑफिस मध्ये, जर्मन डेलिगेट्स आलेत, त्यांना संध्याकाळची मुंबई दाखवायची मला। बॉसने काम सोपवलंय, आता बॉस इज ऑलवेज राईट, जावंच लागेल। बरोबर। मग काय करतोस तू, येतोस का आमच्या बरोबर? म्हणजे तीर्थप्रसादाला येऊ ना नंतर? नाही नाही शक्यच नाही, नाही। हा थांबणार इथेच। काय नील इथे आला आणि मी त्याला तसंच जाऊन दिलं, हे जर का वहिनीला कळलं तर ती चिडेल ना माझ्यावर। हो, चल रे बाबा तू चल। ठीक आहे, मग आम्ही निघतो आता। ठीक आहे, पण नक्की या, म्हणजे वहिनी वाट बघत असणार तुमची। बच्चे तुम्ही येता ना? चला। हो येते ना। चल 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 बाबा चल। आई या परत। चल. ओके तुम्ही या, वाट बघतोय।